महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महापारेषणमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता उघड करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या बदलीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणामुळे आता एक मोठ्या आंदोलनाने स्वरूप धारण केले आहे, जिथे अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू झाले आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावतीतील महापारेषण कंपनीत भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकारी सुधाकर चव्हाण यांच्या बदलीने खळबळ उडवून दिली आहे। चव्हाण यांनी अमरावती परिमंडळात स्क्रॅपची अवैध विक्री, वेतन वितरणातील गोंधळ आणि इतर आर्थिक अनियमितता उघड केल्या होत्या। त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर दंडही ठोठावण्यात आला होता। कामगार संघटनेचा आरोप आहे की चव्हाण यांची बदली बदल्याच्या भावनेतून करण्यात आली आहे। सोमवारपासून अमरावतीतील वीज भवनासमोर चव्हाण यांच्या समर्थनार्थ बेमुदत आमरण उपोषण सुरू झाले आहेत, ज्यामुळे विभागीय अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे। चव्हाण यांनी गोरक्षण येथील 132 केव्ही केंद्राच्या परिसरात संशयित लोकांच्या अवैध निवासाबाबतही तक्रार दाखल केली होती, ज्यात त्यांच्या बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। संघटनेचा दावा आहे की या गंभीर तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही, उलट चव्हाण यांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला। संघटनेने असाही आरोप केला आहे की 2025च्या बदली परिपत्रक क्रमांक 645 चे उल्लंघन करत अनेक अपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, तर पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज दुर्लक्षित केले गेले। हे सर्व ठराविक अधिकाऱ्यांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने केले गेले, जे नियमांचे उघड उल्लंघन आहे। संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। आंदोलन जसजसे तीव्र होत आहे तसतसे महापारेषण प्रशासनापुढील आव्हानेही वाढत आहेत। विभागीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे आंदोलन कंपनीतील दडलेले आणखी अनेक घोटाळे उघड करू शकते। ती कंप्लेंट दिल्यामुळे माझी कार्यकारी अभियंता यांनी प्रशासकीय प्रस्ताव पाठवून अधीक्षक अभियंता यांनी प्रशासकीय बदली म्हणून रिसोड येथे केली आहे। माझी एकच मान्य आहे, माझ्यावर झालेला जो अन्याय आहे, मी भ्रष्टाचार उघड केल्यामुळे पाठवलेला प्रस्ताव संबंधितावर कारवाई झाली पाहिजे आणि माझी बदली रद्द झाली पाहिजे। महापारेषणमध्ये निर्माण झालेला हा वाद कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। सुधाकर चव्हाण यांचे आमरण उपोषण आणि कामगार संघटनेचा पाठिंबा हे स्पष्टपणे दर्शविते की कर्मचारी पारदर्शकता आणि निष्पक्षतेची मागणी करीत आहेत। आता हे पाहणे महत्त्वाचं ठरेल की महापारेषण प्रशासन या वाढत्या दबावामुळे कोणती पावले उचलते आणि हे आंदोलन कंपनीतील इतर घोटाळे देखील उघड करू शकेल का।